आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वैष्णवांचा मेळा आज पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश करतो आहे आणि पंढरपूर तालुक्यामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर वेळापूरचा मुक्काम आटपून ठाकूरबुवा या ठिकाणी आल्यानंतर सकाळी माऊलींच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा पार पडतो। त्या ठिकाणी आता आपण उभा आहे। गोल रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे आणि आपण बघू शकताय की पताकधाऱ्यांचा त्या ठिकाणी रिंगण जे आहे ते रिंगण आता सुरू आहे। हे रिंगण संपून हा पालखी सोहळा आहे तो तोंडले बोंडलेकडे आता त्या ठिकाणी प्रस्थान करणार आहे आणि आपण बघतोय की लाखो वैष्णवांचा मेळा टाळ मृदंगाचा गजर करत हा पंढरपूरच्या दिशेने जातो आहे। असंख्य वारकरी आपण जर बघितलं तर हा राष्ट्रीय महामार्ग तुम्ही समोर बघताय आणि या राष्ट्रीय महामार्गावरती खूप दूरवरच्या अंतरापर्यंत जे आहे ते लाखोंची गर्दी आहे। हा लाखोंचा वैष्णवांचा मेळा ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता आळंदी आणि देहूवरून निघालेला हा वैष्णवांचा मेळा आज पंढरपूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतो आहे। रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर अनेक जे वारकरी आहेत ते वारकरी त्या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसत आहेत। त्या ठिकाणी सकाळची न्याहारी त्यांची सुरू आहे। टाळ मृदंगाचा जयघोष सुरू आहे। टाळ आणि विठुनामाचा जयघोष करत अगदी आनंदाने त्या ठिकाणी फुगडी खेळत त्या ठिकाणी टाळ मृदंगावरती त्या ठिकाणी नाचत गात आपला रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतरचा जो आनंद आहे तो आनंद हा वारकरी जे आहेत ते वारकरी त्या ठिकाणी सादर करीत आहेत। टाळ आणि मृदंगाच्या ठेक्यावरती त्या ठिकाणी हरिनामाचा गजर सुरू असलेला आपल्याला या बाजूला दिसतो आहे। पालखी जी आहे ती समोरच्या मंडपामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हा ठाकूरबुवा जे आहे ते हे ठिकाण आहे तोंडले बोंडलेच्या वरती असणार आणि या ठिकाणावरून आता हा जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे। या बाजूला तुम्ही बघू शकता की सगळे वारकरी जे आहेत ते वारकरी त्या ठिकाणी बसलेले आहेत। काही दिंड्या ज्या आहेत त्या दिंड्या रस्त्यावरून ज्या आहेत त्या आपापल्या क्रमांकानुसार त्या ठिकाणी पुढे जायला सुरुवात झाली आहे। तर या रिंगण सोहळा हा नित्रदीपक सोहळा असतो आणि तो डोळ्यामध्ये साठवण्यासाठी अगदी सकाळपासून लाखो वारकरी या ठाकूरबुवाच्या ठिकाणावरती त्या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि आज दुपारी हा पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरच्या वेशीवरती आहे। पंढरपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रवेश करेल। त्या ठिकाणी बंधू भेट सोपान काका आणि ज्ञानोबा माऊलींची बंधू भेट होईल आणि हा पालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतो आहे। तर पंढरीच्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने निघालेला हा वैष्णवांचा मेळा आणि या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहळा जो आहे तो आज सकाळी त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे। कॅमेरामन गोपाळ वाडीसह मी समाधान ठाकूरबुवाहून।